येवला तालुक्यातील नगरसूल आणि अंदरसूलमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। तालुक्यात सलग चौथ्या दिवशीही दमदार पाऊस झालाय। पावसाचा पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे। येवला नगरपालिकेने शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात केली आहे। अमरधाम बस स्थानकाजवळील नाल्याची जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता केली जाणार असून शहरातील इतर ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून नालेसफाई करण्यात येणार आहे। येवला तालुक्यातील धुळगाव इथं एका पोल्ट्री फार्ममध्ये विषारी इंडियन कोब्रा नाग आढळून आला। या नागाने पोल्ट्रीमधील कोंबड्यांची 4 ते 5 अंडी गिळंकृत केल्यामुळे तो अस्वस्थच होता। दरम्यान सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी या नागाला रेस्क्यू करून त्याला जीवनदान दिले। सांगलीच्या मिरजमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 1,30,000चा गांजा जप्त करण्यात आलाय। मिरज कोल्हापूर मार्गावर आरोपी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। परभणी शहरातील डेंटल कॉलेज समोर कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर चालवत असल्याचं समोर आलंय आणि यावेळी पोलिसांनी छापा टाकत 21 जणांना ताब्यात घेतलं तर 1,23,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संभाजीनगरच्या वाळूस परिसरातील घरफोडीतून 6 कोटींचा ऐवज लंपास करणाऱ्या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी 50 पोलिसांचं पथक काम करतंय। आता हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून घराच्या केअरटेकरची दिवसातून 3 वेळा चौकशी करण्यात येते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार आमदारांसह जिल्हा प्रमुखांची आज बैठक होणार आहे। आज दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन सेना भवनामध्ये करण्यात आले। आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन केले गेले। उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे। रवींद्र नाट्य मंदिरामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडेल। आज संध्याकाळी 6 वाजता पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे आणि या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि जावेद अख्तर हे उपस्थित राहतील। मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकांवर नव्याने सुनावणी होणार आहे। यासाठी सर्व मुंबई हायकोर्टाकडून विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर हे विशेष खंडपीठ स्थापन केले गेले। मात्र सुनावणीच्या तारखेबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे। अलिबाग तालुक्यातील अलिबाग ते मांडवा आणि अलिबाग ते धर्मतर या मार्गावर आज उद्या अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे। तसंच 24 आणि 25 मे दरम्यान देखील अवजड वाहतूक बंद राहील। सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेमध्ये ही बंद ठेवली जाणार आहे आणि यातून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे। सांगलीच्या आष्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या समाज मंदिराच्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते सभागृहाचं उद्घाटन झालंय। रायगडमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झालेत। पंखे, कूलर, एसी बंद राहिल्याने महावितरण विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। पाण्याचा पंप देखील बंद राहिल्याने पाण्याअभावी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। 9 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याच्या तयारीबाबत मंत्री भरत गोगावले यांनी आढावा बैठक घेतली। गडावर येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही याबाबत गोगावले यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। धाराशिवमधील तुळजाभवानी देवीच्या चरणी 5.5 तोळा सोनं अर्पण करण्यात आले। सोलापुरातील रामकृष्ण शिवयोगी या भाविकांना देवीसाठी हे सोनं अर्पण केले। तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं रामकृष्ण शिवयोगी यांचा सन्मान करण्यात आलाय। नाशिकच्या निफाडमध्ये कृषी सहाय्यक संघटनेनं विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारलंय। याचा परिणाम खरीप पीक हंगामातील शासकीय कामांवर झालाय आणि यामुळे शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोहोचवण्यात अडथळा येतोय। या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येनं कृषी सहाय्यक सामील झाले। 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमामध्ये कोकण विभागातून कुळगाव बदलापूर नगरपालिकेनं प्रथम क्रमांक पटकावलाय। सर्व सोयी सुविधा नागरिकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचवत असल्यानं हे यश मिळाल्याची भावना मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। येवला बस स्थानकावर बसमध्ये प्रवासी चढत असताना चोरट्यांनी संधी साधत 4 प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरली आहे आणि यामुळे प्रवाशांनी गोंधळ केल्यामुळे बस थेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली। पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली असता मात्र चोरट्यांचा शोध लागला नाहीये।
नाशिकच्या चांदवडमधील कार्तिकेश्वर कॉलनीमध्ये अज्ञातांनी पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारच्या काचा फोडल्यात। यामध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या प्रकरणी पुन्हा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। मावळच्या देहुगावमधील इंद्रायणी नदीमध्ये बुडून एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। कुटुंबासोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या असतानाच पाण्याचा अंदाज न आल्यानं हा मुलगा नदीमध्ये बुडाला। या घटनेनंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतलाय। ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रानं 90 मीटर अंतरावरचा थ्रो पार करणं अडथळा ठरत होतं। झालेल्या स्पर्धेमध्ये नीरजनं दिमाखात 90 पार थ्रो करत कारकिर्दीमध्ये मानाचा तुरा खोवलाय। त्यानं दोहा डायमंड लीगमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली। सलग तिसऱ्या दिवशी अकोल्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय आणि त्यानुसार अकोल्यामध्ये काही दिवसांपासून अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू आहे। अंबरनाथ उल्हासनगरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची आणि दुकानदारांची तारांबळ उडाली। पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला। जालन्यातील जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। या दुपारच्या सुमारास हा पाऊस पडला आणि 1.5 तास चाललेल्या या पावसामुळे नदी, ओढे आणि नाल्यांना देखील पाणी आले। या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावलाय। तसंच खरीप पेरणीच्या मशागतीला या पावसामुळे सुरुवात होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली। राहाता, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यांसह सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे। तब्बल अर्धा तास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू होता। दरम्यान जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। वाशिम जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। मालेगाव, मानोरा, मंगळुरपीर आणि रिसोड तालुक्यातील जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। पावसामुळे उन्हाळी मूग, हळद, भुईमूग या काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी परिसरात दमदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। जेजुरीतील कडेपठार मंदिराच्या पायरीवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत होतं। या पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। बकरी ईदच्या निमित्तानं धार्मिक पशुवधाच्या परवानगीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदा ऑनलाईन सुविधा दिली गेली आहे आणि यासाठी पशुसंवर्धन गृहामध्ये विविध प्रकारची चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसंच याबाबतची सर्व माहिती माय बीएमसीचा ऍप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगावच्या गणपती मंदिरामध्ये अथर्व शिष्य पठण करण्यात आलं। पहाटेचं महागणपतीला अभिषेक करून मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं। मंदिर गाभारा आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेला आहे। अथर्व शिष्य पठणासाठी शेकडो महिलांनी उपस्थिती लावली। बुलढाण्यामधील लोणार येथील दैत्यसुदन मंदिरामध्ये 5 दिवस किरणोत्सव दिवस साजरा होणार आहे। दररोज दुपारी 11:30 ते 1 वाजेपर्यंत सूर्यकिरण दैत्यसुदन मूर्तीवर पडतात आणि या चमत्कार पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात। कोल्हापूर विभागामध्ये जे विद्यार्थी खेळाडू म्हणून 10वीच्या परीक्षेसाठी बसले होते त्यांना राज्य सरकारने दिलेल्या नियमानुसार गुण दिले असल्याचं दिसून आले। सरसकट सर्व विद्यार्थ्यांना कमीत कमी 5 गुण दिलेत। विद्यार्थी पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्यालाही 5 गुण दिल्यानं विद्यार्थी पालकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। अमरावतीच्या चांदूर बाजार तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढलाय। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ व्हावी आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। कर्जमाफी तात्काळ करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। अहिल्यानगरमध्ये अतिक्रमणाविरोधात आमदार संग्राम जगतापांनी आंदोलन केले। कर्जत शहरामध्ये रास्ता रोको करत हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनामध्ये आमदार गोपीचंद पडळकरही सहभागी झाले। ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। आमदार देवराव भोमगळे यांच्या नेतृत्वामध्ये ही तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
कर्नाटकच्या अलमट्टी धरणाची उंची बदल वाढवली जाणार आहे। या विरोधामध्ये सांगली कोल्हापूर मार्गावर 18 मे रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार कृष्णा लाड यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय आणि व्यापारी संघटनांची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत लोखंडी कमानीवर 70,000चा दंड वसूल केलाय। या लोखंडी कमानीवर निष्कासनाची कारवाई देखील करण्यात आली आहे। संजय राऊतांच्या लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कथा, कादंबऱ्यांमध्ये आणि बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही, त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। संजय राऊतांनी गुन्हा केला नसताना त्यांना तुरुंगात जावं लागलं। तुरुंगातील आठवणी त्यांनी पुस्तकात मांडल्या, तर ज्यांना तुरुंगात जायची भीती होते ते पळाले असल्याचं विधान आदित्य ठाकरेंनी केलंय। संजय राऊतांच्या पुस्तकात मोदींवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। राऊतांचे मुंबईमधील भूखंडाचे घोटाळे बाहेर काढले तर एक वेगळं पुस्तक छापावं लागेल, अशी टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी संजय राऊतांवर केली आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरेंना प्रतिसाद दिला होता, त्यात कोणतंही सेटिंगचं राजकारण करण्यात आलं नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। जे सोबत येतील त्यांच्या सोबत आणि जे सोबत येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून वानखेडे स्टेडियमवर येथील स्टँडला शरद पवार आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं नाव देण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिन्ही स्टँडचं उद्घाटन पार पडलं। या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते, तसंच रोहित शर्मा याच्यासह अनेक खेळाडूही उपस्थित होते।